आज आपण एक अशी गोष्ट ऐकूया जी गौतम बुद्धांच्या शिकवणीचा नवीन अर्थ उलगडते. एक अशी कथा जी कधी ऐकली नाही पण मनाला खोलवर भिडेल. अनेक वर्षांपूर्वी बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावाच्या वेशीवर विश्रांती घेत होते. गावातील लोकांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले. मात्र त्या गावात एक वयस्कर माणूस होता जो बुद्धांवर रागात होता. तो माणूस म्हणाला, तुमच्या शिकवणीने आमच्या तरुणांना घर सोडायला भाग पाडलं आहे. आमचं जीवन विस्कळीत झालं आहे. सर्वजण थक्क झाले. बुद्ध मात्र शांत होते. ते फक्त हसले आणि म्हणाले, जसं नदीचं पाणी वाहताना एखादा दगड आपल्या वाटेत आल्यावरही पाणी थांबत नाही, तसंच माझं ध्येय लोकांना त्यांच्या दुःखातून मुक्त करायचं आहे. जर कोणाचा रस्ता बदलतो तर तो त्याच्या अंतःकरणाच्या बोलावणीने बदलतो. मी फक्त आरसा दाखवतो. त्या वृद्धाला बुद्धांची ही विनम्रता स्पर्शून गेली. तो थोडा मागे सरकला. त्याने विचारले, पण जर आरसा दाखवताना एखादा आपल्यावर चिखल उडवला तर? बुद्ध म्हणाले, तेव्हा आपण आरसा अजून स्वच्छ धुवून घ्यायचा. चिखल आरसाला नाही तर आपल्याला शिकवतो सहनशीलतेचा धडा. तो वृद्ध डोळ्यांत पाणी आणून बुद्धांसमोर वाकला आणि म्हणाला, मी समजलो. अहंकाराची राख उडवूनच खरे समाधान मिळते. त्या दिवसानंतर त्या गावात बदल घडला. शांती, समजूत आणि प्रेम यांनी गाव व्यापलं. कथेचा संदेश, समाधान हा संघर्षाचा नाही तर समजुतीचा मार्ग आहे. अहंकाराच्या भिंती मोडल्या तरच मुक्ती मिळते.